धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आता प्रचाराला मोठा वेग आल्याची परिस्थिती जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मी आता नळदुर्ग शहरामध्ये आहे। या ठिकाणी भाजपाचे उमेदवार बसवराज धरणे यांनी देखील मोठा प्रचारामध्ये आता आघाडी घेतलेली पाहायला मिळते। अगदी डोर टू डोर प्रचार जो आहे तो त्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे। सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीने त्यांचा हा प्रचार सुरू आहे, काय त्यांच्या शहरासाठी विजन आहे आपण जाणून घेणार आहोत। माजी नगर अध्यक्ष आपण होतात, काय शहरामध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत, आता आपण मतदानास जनजागृती करण्यासाठी फिरताय, काय रिस्पॉन्स मिळतो? नळदुर्ग येथे ज्यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्यांना पाण्याचा प्रश्न होता, आज 45 करोडचे जे पाणी पुरवठ्याचे 60 टाक्या बांधून चालू आहेत। त्यानंतर ज्यांना गावात ज्यांना पाईपलाईनचं काम चालू आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे आहे ना, आता 24 तास पाणी मिळणार आहे। आणि या अंतर्गत रस्ते बाहेर कामं झाले आहेत। बाहेर जे आहे ना, आज 50 करोडचे कामं बाहेर झालेले आहेत। अजून 44चे कामं जे आता प्रमाणित जे आहेत ते कामं गावातले पाईपलाईनमुळे जे आहे ना कामं आपल्याला थांबवल्या झाले आहेत। पाईपलाईन झाल्यानंतर जे आहे ना ते 45 करोडचे कामं सुद्धा नळदुर्गमध्ये घेण्यात येत आहे। नळदुर्गमध्ये जे बौद्धविहारचं काम झालेलं आहे, शादीखान्याचं काम होत आहे, प्रत्येक मंदिरापाशी जे आहेत ना गार्डन होत आहेत, तुमचे जे आहे ना गार्डन होत आहेत, रस्ते होत आहेत। इथं जे आहे ना बाहेरचे जे लेआउट लेआउटमध्ये जे बी प्लॉटिंगमध्ये आम्ही नगर परिषदेला हँडओव्हर केलेले रस्ते ते संपूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे आणि होत आहेत। आणि हे जे विरोधक जे म्हणत आहेत की बाबा आम्ही एकत्र आहात, एकत्र विकत्र काय संबंध नाही, ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आहे की गावच्या विकासासाठी मुस्लिम समाजाचे जे बीज पेरत आहेत जातीवादात, ते काँग्रेसवाले सर्व ते चुकीचं आहे। सगळ्यात जातीवाद पक्ष जे घडलं जातात घरीत ते काँग्रेस आणि यमाम आणि काँग्रेस हे दोघं ज्यांना जातीवर मतदान मागत आहेत, ते म्हणतात मुस्लिम माझे आहेत। पाण्याचा प्रश्न सध्या शहरामध्ये गंभीर आहे। नवीन जी तुमची लाईन आहे त्याचं काम प्रलंबित आहे, कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतं? हे जे आहे ना मार्चच्या संपूर्ण 24 तास पाणी सर्व प्रत्येक नागरिकच्या घरी पाणी पुरवठा होणार आहे आणि सगळ्याला मीटर बसून पाणी देण्यात येणार आहे। याच्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुम्ही कुठली चिंता करायची आवश्यकता नाही। नळदुर्गवाशांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। मला सांगा, निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे, पूर्णपणे फिरताय, काय शहरामधले कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय आणि काय कशी परिस्थिती? नळदुर्गमध्ये सध्या जे आदरणीय राणादादा यांच्या जे विकास केला आहे त्या विकासाच्या विजनवर आपण निवडणूक लढवत आहे। विरोधकावर काही जास्त बोलायची गरज नाही, त्यांनी काय केले अगोदर हे सगळ्यांना पाहिलंच आहे। पण आता जे प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं जे काम राणादादांनी केले आहेत, वसंतराव नाईक साहेबाचं स्मारक असो, बसवसृष्टी असो, आणि पुढल्या ह्याच्यात बुद्धविहारचं आहे, आणि प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला सभागृह असेल, लिंगायत समाजला असेल, प्रत्येकाला न्याय द्यायचं काम केलंय। आणि 70 वर्षाचं जे पाणी प्रश्न होता नळदुर्गसाठी ते आदरणीय राणादादाच्या माध्यमातून सुटले आहे। 7 टाक्याचं काम पाणी चालू आहे। येणाऱ्या 6 महिन्यात रोज पाणी चालू होईल असं आमचं एक पुढल्या महायुतीमध्ये शिवसेना जरी तुमच्या सोबत असली तरी राष्ट्रवादीचा स्वतंत्र पॅनल उभा आहे, ते तुमच्या विरोधात उभा आहेत। मग ही युती का झाली नाही, का त्याला म्हणजे अडचण काय? नाही, आता युती का झाली नाही, लास्ट पर्यंत दादांचं होतं की महायुतीच करायचं, पण आता ज्याचा त्याला अधिकार आहे की उभारण्याचं, आता त्या विरोधकावर मी जास्त काही बोललो। मंत्री अजित पवारांची सभा झाली, ते म्हणले आम्हाला जर तुम्ही सत्ता दिली तर बारामती सारखा विकास करू हे शब्द वेगळा, आणि आज राणादादा चालू विकास आहे। 200 कोटी आतापर्यंत निधी आलाय। आजपर्यंत नळदुर्गच्या म्हणजे इतिहासात कधी 70 वर्षात एवढा निधी आला नाही, तेवढा 2.5 वर्षाच्या भाजपच्या काळात निधी आलेला आहे। लोक निवडून देतील? हो, विकासाच्या विजनवर 100% निवडून देतील। आपण जर पाहिलं तर अगदी विकासाच्या विजनवर लोक मला निवडून देतील असा विश्वास जो आहे तो भरणे यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, नळदुर्ग, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।